नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यंदा नीटला अपियर करताय आणि MBBS ॲडमिशनचा प्लॅन करताय. प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला हे वाटत असतं की त्याची ॲडमिशन ही महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. कारण की नॅचरली एक देशातलं सगळ्यात जास्त विकसित राज्य आपल्याला महाराष्ट्राला म्हणता येईल. इथलं शिक्षण चांगलं आहे, विद्यार्थ्यांसाठी सेफ्टी चांगली आहे, मुलांना जो जेवणाचा पण इथे फारसा प्रॉब्लेम होत नाही, मुलींसाठी पण सेफ असतं महाराष्ट्र. म्हणून प्रत्येक पालकाला असं वाटतं की त्याच्या पाल्याचा जे ॲडमिशन आहे ते महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. पण ॲट द सेम टाइम स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन तर महाराष्ट्रातलं चांगलं आहे, पण ॲडमिशन मिळण्यासाठी वन ऑफ द टफेस्ट राज्य समजा कुठलं बघितलं तर ते महाराष्ट्र आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये इमेन्स कॉम्पिटिशन असतं. महाराष्ट्रात असा क्लोज स्टेट आहे की सगळ्या ज्या नॉन डोमेसाईलसाठी इथे अदर दॅन मॅनेजमेंट कोटा नॉन डोमेसाईलसाठी इथे जागा नसतात. पण तरी रँकिंग फार जास्त महाराष्ट्रामध्ये लागतं. कारण की रिझर्वेशन आणि कॅटेगरी वाईज हे असतं. जसं इकॉनॉमिकली विकर सेक्शन झालं, OBC झालं, SC झालं, ST झालं, हिली एरिया झालं, विमुक्त जाती झालं, VJNT झालं. या सगळ्या ज्या जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी फार थोड्या सीट्स असतात. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा विचार केला तर जवळपास 10,200च्या जवळपास महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली सीट्स आहेत. आणि असं आहे की बरेच विद्यार्थ्यांना ॲडमिशन पाहिजे असते, चांगले मार्क असतात, पण त्यांना महाराष्ट्रात ॲडमिशन मिळत नाही आणि ते फ्रस्ट्रेट होऊन जातात. पुन्हा नीट त्यांना रिपीट करावं लागतं. आणि बरेचशा विद्यार्थ्यांना बाहेर जायची तयारी नसते, त्यांना महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन पाहिजे असते, पण मिळत नाही, तर ते BAMS किंवा फिजिओथेरपीकडे चालले जातात. पण तुम्हाला सांगतो की स्ट्रॅटेजिक अप्रोच आणि अॅनालिटिकल अप्रोचनी लास्ट राऊंड्समध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आम्ही फार कमी रँकिंग्सला सुद्धा अफोर्डेबल इन्स्टिट्यूशन्समध्ये ॲडमिशन दिलेले आहे. अराउंड शेड्यूल ट्राईब कॅटेगरीमध्ये ते 350 पर्यंत गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन सुद्धा आम्ही मुलांना दिलेले आहेत. तर बेसिकली नक्कीच तुम्ही महाराष्ट्रासाठी गायडन्स हवा असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं पूर्ण मेडिकल करिअर अफोर्डेबल, ज्यांना फीज हवी असेल, डोनेशन ज्यांना द्यायचं नाहीये किंवा कुठलाही फसवणुकीला बळी पडायचं नसेल, तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा. इथिकली आम्ही महाराष्ट्रामध्ये लास्ट राऊंड्स पर्यंत तुम्हाला MBBS साठी आम्ही तुम्हाला मदत करू. तसेच बाहेरच्या राज्यांचा पण आम्ही तुम्हाला बॅकअप प्लॅन देऊ शकतो, ज्याने तुमची प्रॉबिलिटी ऑफ ॲडमिशन खूप वाढेल आणि नक्कीच तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल. तर मला संपर्क करा. खालती दिलेले जे नंबर्स आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. माझं YouTube चॅनल पण तुम्ही फॉलो करा. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार.